नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या आणि नवीन पद्धतीने 2 मिनिटांमध्ये मोबाईलद्वारे आपले किंवा इतरांचे मतदान कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम प्ले स्टोअरवरून वोटर हेल्पलाईन हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप ओपन केल्यानंतर इथे जर आपलं पहिलं अकाउंट असेल तर इथे आपला मोबाईल नंबर टाकून OTPद्वारे लॉग इन करायचं आहे. आणि जर आपण नवीन असाल तर न्यू यूजरवरती क्लिक करून आपला मोबाईल नंबर टाकून त्यावर येणारा OTP, त्यानंतर तुमचे सुरुवातीचे नाव व शेवटचे म्हणजे आडनाव टाकून इथे आपलं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ॲपचा अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे. येथे आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी जे ऑप्शन आहे त्यात उजव्या बाजूला डाउनलोड ई-पिक या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आपले मतदान कार्ड हे आपण 3 प्रकारे डाउनलोड करू शकतो. यामध्ये आपण पहिला जे पर्याय आहे येस आय हॅव ई-पिक नंबर. ई-पिक नंबर म्हणजे वोटर कार्डचा जो नंबर असतो त्यालाच आपण ई-पिक नंबर म्हणतो. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे ई-पिक मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याच्या खाली आपलं राज्य महाराष्ट्र असं सिलेक्ट करायचं. त्यानंतर खाली फेस डिटेल या बॉक्सवर क्लिक करायचं. जसे तुम्ही या बॉक्सवर क्लिक कराल तसे तुमच्या मतदान कार्डवरील संपूर्ण माहिती इथे दाखवण्यात येईल. जसे की तुमचे नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव, आडनाव, तुमच्या मतदारसंघाचे नाव, मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक अशा प्रकारची माहिती इथे दाखवण्यात येईल. मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे उजव्या खालच्या बाजूला प्रोसीड बटनाचा बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या मतदान कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP इथे टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक या बॉक्सवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमचे जे नवीन पद्धतीचे मतदान कार्ड आहे हे तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड झालेले असेल. धन्यवाद.